आजोबा थोडंच आहे. अगं हे भरपूर आहे. मला खरंच जाणार नाही, सुचणार नाही. जा वाटी घेऊन ये. आजोबा अगं मी माझ्या तब्येतीसाठी सांगतोय. नाही उद्या परत तूच मला ओरडशील ना की कमी खा म्हणून. जा घेऊन जा. खरे आजोबा, नाहीतर ते जास्तीचं भरीत खाऊन उद्या वरखाली व्हायचं ना काहीतरी. नाही मी घेते. यस. अहो आजोबा केवढं कमी करताय तुम्ही? अगं हे भरपूर आहे. गृहिणीने उपाशी राहून कसं चालेल सांग मला. कालपासून ना मला पण थोडस असं पित्त झाल्यासारखं झालंय. मला एवढं भरीत नाही झेपणार. मी पण थोडस काढून ठेवतो. अरे हे कमीच आहे. काय ना थोडस ते जळजळत आहे मला असं छातीत, तर मी थोडं काढून ठेवतो. एक मिनिट दे मला, मी काढतो. हा बस, आता एवढं मी खाईन. आम्ही सुरुवात करू का? नाही म्हणजे पोटापेक्षा आता जिभेला धीर धरवत नाही. करू? हो हो. येस. My goodness. स्वर्ग सुख. माय गॉड पप्पा, माय गुडनेस, तुम्ही इथे आहात. तुमच्या काळजीने ना जीव गेला असता माझा. दिसत नाहीये का तुम्हाला? असे न सांगता परस्पर पॅलेस मधून निघून आला तिथे. आमची जराही काळजी नाहीये ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही असे निघून गेल्यानंतर आमची काय अवस्था होईल, आम्हाला काय वाटेल? कुणाला फोन केले नाहीत माहितीये का आम्ही? आणि माझं पिकूचू, माय बेबी. आजोबा घरात नाही म्हटल्यानंतर इतके प्रश्न विचारतो, तर भांडवून सोडलं त्याने मला अगदी. पण नाही, तुम्हाला आमची काळजी नाहीच आहे ना. असं का वागता तुम्ही पप्पा? काकू ठीक आहे, ठीक आहे. आता सापडलेत ना आजोबा, शांत हो. टेन्शन किती दिलं त्यांनी बघ ना. टेन्शन बाहेरच्यांना कळत नाही रे हे, पण माझी अवस्था बघ ना काय झाली ते. पप्पा तुम्हाला खरंच आमची अजिबातच काळजी नाहीये ना. पण तुम्ही किती काहीही म्हणालात ना, तरी तुम्हाला काही झालं तर तुमचं करायला आम्हीच असणार आहोत. दुखलं खुपलं तर आम्हीच बघणार आहोत तुमचं. नेहा तू तरी फोन करून सांगायचंस ना. कम ऑन, की पप्पा इथे तुझ्याकडे येत म्हणून. जीवाला घोर लागला होता माहितीये नुसता, की बाबा कुठे असतील, काय करत असतील. त्यांच्या औषधाची वेळ झालीये, त्याने औषधं घेतलीत का, काय खाल्लं असेल त्यांनी. त्याच्या काळजीने ना माझंच काहीतरी झालं असतं बघ. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. आई ना पप्पा, तेच तर. आता गेला आठवडाभर तुम्ही ऑक्सिजनवर होतात पप्पा, विसरलात का? खंडाळ्याहून पार इथपर्यंत आलात. या दगदगीमुळे तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? यश बस पुरे. किती मोठ्याने बोलणं चाललंय बाहेर. या आवाजाने परीला जाग आली तर पंचायत होईल. मला काहीही झालं नाहीये. मला दगदग झाली नाहीये. मी फ्रेश आहे. मला फक्त भूक लागलीये आणि सुनबाईंनी मला छानपैकी जेवण करून घातलंय. मी अन्नावरती बसलोय. या इथे मला तमाशा नकोय. हे असं बोललं की झालं का? आणि पप्पा हा तमाशा वाटतोय का तुम्हाला?
नाही, काळजी वाटते मला तुमची, खरंच पप्पा. तुमच्या काळजीनेच इथे धावत आली. आणि माझं तर जाऊच द्या, यशची अवस्था काय झाली माहितीये तुम्हाला? इतका संतापला नव्हतो स्टाफवर, नोकरीवरून काढून टाकणार आहे त्याला. आणि नेहावर तर इतका चिडलाय की पुन्हा तोंड पाहायचं नाही असं म्हणतोय. यश नेहावर चिडलाय? ते फक्त नेहावरच नाही, या समीरवरही चिडलाय. तुला सकाळी जाताना सांगून गेला होता ना तू ह्यांच्यावर लक्ष ठेवायला? काकू, मी लक्ष ठेवलंच होतं त्यांच्यावरती. मी त्यांना कुठेही जाऊ देणार नव्हतो, पण त्यांचे तेच निघाले. पण लक्ष ठेवणं तुझं काम आहे ना समीर, ते का नाही केलंस तू? हे यश तर इतका संतापलाय ना. मी जस्ट त्याला सजेस्ट केलं की कदाचित पप्पा नेहाच्या घरी असू शकतील, तर मला म्हणाला की तुला जायचं तर जा, मी येणार नाही नेहाच्या घरी. असं यश म्हणाला? एक्झॅक्टली पप्पा. मी आता सिमी काकूला फोन करतो आणि तिला सांगतो तिकडे ताबडतोब पोहोचायला. ती समजवेल काहीतरी आणि त्यांना घरी घेऊन जाईल. तिच्या होला होकर आणि त्यांना घरी घेऊन जा. ओ हो हो, बरोबर आहे. यश चिडला असणार. काय तुम्ही हे असे तडकाफडकी निघालात? तुम्हाला एकतर बरं नाहीये म्हणून यश चिडला असेल. म्हणजे माझ्यावरही चिडला असेल, नेहावरही चिडला असेल, सगळ्यांवर चिडला असेल आणि आजोबा तुमच्यावरही तो चिडला असेल. खरंच चिडला असेल. जेवण आपण निघूया, अन्नाचा अपमान करायचा नाही. पण हा, ताबडतोब जाऊ आपण. येस प्लीज. काकू तुम्ही बसा ना जेवायला, मी वाढते तुम्हाला. नाही नको, मला ना तर मी कधी घरी जाते असं झालंय. आणि तसंही डायटिंग असतं माझं, सो नो वरीज. ओके, रिलॅक्स. वाह, उत्तम. वाह, पोटभर झालं. अन्नदाता सुखी भव. आजोबा चला आता निघायला पाहिजे, आपल्याला उशीर होतोय. मी गाडी काढायला सांगतो. चल. गो 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 फास्ट. चला पप्पा. अहो चला काय, थांबा एक मिनिट. अहो नाही, थांबा. अहो हळदी कुंकू लावल्याशिवाय कशाला? कशाला नको, खरंच इट्स ओके. हो कशाला काय, रीत असते ती. तुम्हाला सवय नसेल ना, पण आमची आपली गरिबा घरची सवय. नाही थांबा आजोबा, तुमच्यासाठी पण आणलंय. आजोबा हे तुमच्यासाठी. हे बघा किती छान आहे, छोटसच आहे. हा कशाला? तू घरात दुसरा चांगला कॉटनचा होता ना, तो आणायचास ना. नाही ते काय झालं आजोबा, तुम्ही एकदम अचानक आलात ना. आधी माहिती असतं तुम्ही येणार आहेत तर मग नवीन आणलं असतं ना. हे गोड मानून घ्या. आजोबा नमस्कार. औक्षवंत सुखी. यश रागावलं म्हणून टेन्शन घेतलंस का? नको घेऊस. मी बोलतो त्याच्याशी, त्याचा राग पटकन निघून जाईल. काळजी करू नको. येऊ. वैद्यना विचारलंय म्हणून सांगा. हो येतात त्यांना घेऊन या आमच्याकडे पॅलेसवर. हो नक्की येतो. हा तिलाही सांगतो, इथेच बसली आतमध्ये आपल्या ह्याच्या बरोबर. छोटीला हो. छोटी असं होतं माझं. काय कधी नाव आठवत नाहीत, कधी पत्ते आठवत नाहीत, पण असो
तुम्ही मात्र जपा स्वतःला, तब्येतीची काळजी घ्या. हा नाही, मी सांभाळतो, पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. हो. चला चला, आता उशीर होतोय आजोबा, चला ना हो लवकर. अरे हो रे बाबा, मला कुठे विमान पकडायचंय. अहो विमान नाही पकडायचं, पण आता झालं ना सगळं. हट्ट करून अँब्युलन्स मध्ये बसून इथे आलात, वांग्याचं भरीत खाऊन झालं. तो यश ओरडेल आपल्याला. आजोबा तुम्ही विसरू नका बरं का, तुम्ही आजारी आहात. अरे मग चांगली गोष्ट आहे ना. आजार पण विसरायला लावेल अशी जादू माझ्या नाचसोनेच्या हातामध्ये आहे. काय स्वयंपाक केला होता. वा 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 वा. नमस्कार आजोबा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मगाशी भेटलोय आपण. हो अहो तुमचा यश इतका गुणी आहे हो की त्यांनी सगळ्यांना आपलंसं केलं हो. आणि श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही. परीचा फ्रेंड आहे ना तो. परीचा. परत चला ना आजोबा, प्लीज, आपल्याला उशीर होतोय ना. चला. अरे हो रे बाबा, आल्यापासून इथे घाई करतोय. चला 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 निघूया. चला येतो आम्ही. आई, कोण आलं होतं? परी. हो. हळम तळम तडतड बाजा. अक्कड नगरी फक्कड राजा. अरे परी. आजोबा. अरे आजोबा, त्या दिवशी मला स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. अरे वा, अभिनंदन तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्यामुळे मिळालं. थँक्यू आजोबा. मी तुला फक्त कविता सांगितली, पण तू पाठ केलीस ती आणि तू सगळ्यांच्या समोर सादर केलीस, म्हणजे तुझं कौतुक आहे खरं. आणि म्हणून तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले आहेत, नेहाकडे ठेवले आहेत. थँक्यू आजोबा. तुमची तब्येत आता कशी आहे आजोबा? माझी फर्स्ट क्लास. कसा दिसतोय मी? एकदम फर्स्ट क्लास. काय ग, तुझ्या आईची ओळख करून दे ना. हो. ती बंडू काकांची नात आहे. ऍक्च्युली तिला आई वडील नाहीयेत. आता सुट्टी लागली की नेहा बरोबर आमच्याकडे येशील. हो आजोबा. सुट्टी लागली की तिला नेहा बरोबर आमच्या पॅलेसवर पाठवा. अवश्य. काय आहे, तिलाही तेवढाच बदल होईल ना. नाही तर एरवी सारखं आपलं नुसतं बंडू काका काकू बंडू काका काकू चाललेलं असतं. बंडू काका. सगळे चाळीमध्ये प्रेमाने त्यांना बंडू काका आणि काकू असंच म्हणतात आजोबा. म्हणजे नातं काही असो, पण प्रेमाने त्यांना सगळे बंडू काकाच म्हणतात. हो की नाही बंडू काका? हो. निघू मी. बाय आजोबा. चला निघूया ना. कम ऑन कम ऑन कम ऑन, लेट्स गो. येतो बाळ. या. आई, मला का नाही उठवलंस? मला किती बोलायचं होतं आजोबांशी आणि त्यांना कविता म्हणून दाखवायची होती. चल, हा बंडू काकांना कविता म्हणून दाखव आता. चल आज जाऊया. चाललंय काकू? काय चाललंय? क्या मला माणसाशी मी कसं इतकं खोटं बोलू शकते काकू? मला माझीच लाज वाटते. ती माझी मुलगी असून मी तिला मुलगी नाही म्हणू शकत आहे. ती मला सगळ्यांसमोर आई नाही म्हणू शकत आहे.
मी खरंच हारले. इतके वर्ष तिला हे शिकवत आले की बेटा कधी खोटं बोलायचं नाही, कधी खोटं वागायचं नाही, आणि तिचीच आई आज सगळ्यांसमोर खोट्यावर खोटं बोलतीये. माझ्या समोर माझ्या लेकीला अनाथ ठरवलं. मी काही करू शकले नाही काकू. आई म्हणून आज हारले काकू. मी आई म्हणून एक आई म्हणून मी हारले काकू. असे कसे निघून गेलात तुम्ही? व्हॉट आर यू थिंकिंग? आणि त्यात समीरचा फोन आहे तुम्ही काढून घेतला. ॲम्ब्युलन्स बोलवून पळून गेलात तुम्ही. शोभतं का तुम्हाला हे? मी सांगून गेलो असतो तर मला जाऊ दिलं असतं? ऑफकोर्स नॉट. व्हॉट काइंड ऑफ अ क्वेश्चन इज दॅट? पण तेच तुमच्या तब्येतीसाठी योग्य आहे ना? शत्रू आहोत का आम्ही तुमचे? इकडे तुम्ही असे पळून गेलात. सगळ्या घरच्यांची काय अवस्था झाली याची काय आयडिया आहे का तुम्हाला? मी तिकडे दिल्लीला होतो मीटिंगमध्ये. मला कळल्यावर मी तिकडनं काय करणार होतो, तिकडे माझी काय अवस्था झाली असेल याचा काहीच विचार नाही तुम्हाला. एनिवे, जे झालं ते झालं. प्लीज प्लीज या पुढे असं काहीतरी करू नका. ठीक आहे, नाही करणार. या घरामध्ये आजोबा कोण आहे आणि नातू कोण आहे हेच मला कळेल असं झालंय. तुम्हीच आहात आजोबा, फक्त नातवाच्या वर्तन वागताय. ठेवते. खा आता प्लीज. तू घे ना. का? अरे चव तर घे. का रे, काय झालं? चांगलं आहे. चेहरा असं वाकडा का केला? अरे तुझ्या घशाखाली 2 घूट उतरत नाही, मला हेच खाऊ घालतात. आणि तुम्ही जर हे असंच चालू ठेवणार असाल ना तर मी पुन्हा जाणार, आणि मला जाऊ दिलं नाही तर न सांगता जाणार. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा. मी पॅलेसची सिक्युरिटीच वाढवतोय. तुझ्या पॅलेसच्या सिक्युरिटीला मी काय घाबरतो की काय? त्याला होल कशी द्यायची मला माहिती आहे. हवं असेल तर तुला आज रात्रीच ट्राय करून बघ. हा चेष्टेचा विषय आहे का आजोबा? अरे मी चेष्टा करतच नाहीये. हे असं बेचव सूप घेण्यापेक्षा मी सुनबाईच्या हातचा चमचमीत जेवी. ठीक, तुम्ही ऐकणार नाही आहात ना? बाय. मग मी नेहालाच फोन करून सांग. अरे तिला का फोन करतोय? नाही, 1 मिनिट. तुम्हाला ऐकायचं नाहीये ना? पण तिला फोन. सिक्युरिटी वगैरे काय तुम्ही घाबरत नाही ना? हो. हॅलो नेहा. बोल यश. हा, मी ना जरा आजोबांवर चिडलोय. खूप हट्टीपणा करतायत आणि खूप उडवाउडवीची उत्तरं देत आहेत मला ते. बेसिकली मी तुला हे सांगायला फोन केलाय की यापुढे जर का ते असं कोणालाही न सांगता तुझ्याकडे डिरेक्टली आले तर त्यांना अजिबात एंटरटेन करू नकोस. घराबाहेर उभं राहू दे त्यांना. दरवाजाही उघडू नकोस, त्यांना आतही घेऊ नको. नाही अगं, ही काय वागायची पद्धत झाली? कोणालाही न सांगता निघून गेले. सगळ्यांच्या जीवाला इतका घोर लागला होता. बरं, तुझ्याकडे ते आलेत म्हटल्यानंतर कोण त्यांना काही बोलणारही नाही. सो म्हणून तुलाच डिरेक्टली सांगतोय, यापुढे जर का ते असं वागले ना तर प्लीज डू नॉट एंटरटेन हिम. ओके? हॅलो नेहा, काय झालं? परी हट्टाला पेटलीये. तिला आजच्या आज पॅलेसला यायचं. काय? मला खरंच कळत नाही मी काय सांगू तिला. मी तुझ्याशी नंतर बोलते. काय रे, क्या हुआ मेरे शेर? चेहऱ्याचा रंग का उडाला रे? सुनबाईने झापलेलं दिसतंय ना? अरे तिला माझी काळजी आहे. ही अशी सून हवी होती मला. अरे या घरामध्ये प्रत्येकाची आपापली अशी टीम आहे. मी एकटा पडलो होतो, पण आता माझी बाजू घेणारं कोणतरी आलंय. परी पॅलेसवर आली तर कसं होईल? नेहा समजावू शकणार आहे का तिला?